जामखेड तालुक्यातील मोहरी येथील शरद प्रभाकर ढोकळे यांना गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळाले आहे, परंतु स्वतःच्या जागेमध्ये त्यांना घर बांधण्यासाठी नवनाथ सीताराम हळणवर हे विरोध करत आहेत। ढोकळे कुटुंबाला सतत विरोध करत आहेत। 415 मध्ये ढोकळे कुटुंबियांची जागा असून त्यांना दमदाटी देऊन त्यांच्या जागेमध्ये घरकुल बांधून देत नाहीत। त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून शरद प्रभाकर ढोकळे व त्यांची आई ह्या जामखेड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते। मात्र उपोषणाकडे अधिकाऱ्यांनी 2 दिवसांपासून पाठ फिरवली होती। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट अरुण आबा जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत घटनेचा निषेध केला। यानंतर तहसीलदार यांच्या लेखी आश्वासनानंतर काल दिनांक 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी सदरचे उपोषण मागे घेण्यात आले। ह्याचं कुठल्या नोंदीत नाव नाही, ह्याची जमीन नाही, ह्याचा सातबारा नाही, कुठला उतारा नाही, ह्याची कुठंच नोंद नाही, तरी हा जमीन मला म्हणतो इथं माझंच आहे, तिथं माझंच आहे। माझं घरकुल 6 महिने झालं त्यांनी अडवलंय आणि जे भीमनगरात घुसून मजुराला धमकी देतोय आणि मला पण देतोय, तू कशी बांधतीस ते बघतो। म्हणून मी सगळा तिथं मटेरियल टाकलाय, पण तो माझं बांधकाम काय होऊन द्याय नाही। मी त्याच्यासाठी इथं न्याय मागाय आले। मला जोपर्यंत न्याय भेटत नाही, जोपर्यंत माझ्या हक्काच्या जागेत कोणी आडवं येत नाही, तोपर्यंत मी इथून उठणार नाही। शरद ढोकळे त्याचबरोबर त्यांच्या मातोश्री हे दोघंजण मायलेकरं मोहरी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी आहेत। हे दोन्ही मायलेकरं शेतकरी कुटुंबातले आहेत, गरीब कुटुंबातले आहेत। स्वतःला मालकी हक्काची त्या ठिकाणी जागा आहे, जमीन आहे। त्यांचा स्वतःच्या जमिनीचा गट नंबर जो आहे तो 415 आहे आणि त्यामध्ये जामखेड पंचायत समितीच्या वतीने यांना एक घरकुल मंजूर झाले आणि त्या घरकुलाचं बांधकाम करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी सुरुवात केली आहे। त्या ठिकाणचा एक ग्रस्त आहे की त्याचं नाव आहे नवनाथजी हळणवर। याच्यावरती अनेक गुन्हेगारीचे, फसवणुकीचे, गावातील लोकांना त्रास दिल्याचे गुन्हे दाखल आहेत। खरं तर ही जागा यांच्या मालकीची आहे, त्या ठिकाणी त्यांनी बांधकामही चालू केलं आहे, परंतु गेली 6 महिन्यापासून संबंधित हा व्यक्ती त्या ठिकाणी त्यांना बांधकाम करून देत नाहीये। तो पोलिसांना गुंगारा मारतोय, तहसीलदारला फसवतोय, ग्रामसेवकला फसवतोय, तलाट्याला फसवतोय आणि अधिकारी त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर हा निघून जातो, पसार होतो, घराला कुलूप लावून जातो। 6 महिने झाले हे कुटुंब त्या ठिकाणी पंचायत समितीमार्फत जे घरकुल मंजूर झाले त्याचं साहित्य घेऊन त्या ठिकाणी रोज त्या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी प्रयत्न करतात। हा व्यक्ती तिथल्या मजुरांना, बांधकाम करणाऱ्या मिस्त्रींना संध्याकाळच्या जाऊन दमदाटी करतो आणि त्या ठिकाणी त्या भीतीने त्या ठिकाणचे लोक येत नाहीत। गेली 6 महिन्यापासून हे लोक न्याय मागतात, यांना न्याय मिळाना। खर्डा पोलीस स्टेशनचे PSI जंजाड साहेब यांनी पण अनेक वेळेस प्रयत्न केला, पण हा माणूस ह्याची मगरुरी आणि ह्याच्या अंगामधली असा जी रग आहे त्या पद्धतीने हा वागतोय आणि या गरीबावरती अन्याय करतोय। कालपासून यांनी उपोषण चालू केलेलं आहे। आज दुसरा दिवस आहे, उद्या त्या ठिकाणी 14 तारीख आहे आणि परवा दिवशी 15 ऑगस्ट त्या ठिकाणी आहे। भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे। भारताला स्वातंत्र्य मिळायच्या पूर्वसंध्येला आज या ठिकाणी एक गरीब कुटुंब, निराधार कुटुंब जामखेड तहसील कार्यालयाच्या पुढे 2 दिवसापासून उपोषण करत आहे। दुर्दैवाची गोष्ट असे, या तालुक्याचे, जामखेड तालुक्याचे दंडाधिकारी माळी नावाचे तहसीलदार साहेब आहेत। आज 2 दिवस झालं हे माळी तहसीलदार साहेब या मंडपपासून किमान दिवसातून 3 वेळेस येतात आणि 3 वेळेस जातात, परंतु या उपोषणकर्त्याची कुठल्या पद्धतीची त्यांनी चौकशी केली नाही। मी प्रथमतः वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माळी साहेबांचा, जामखेड तहसीलदारचा जाहीरपणे निषेध करतो आणि धिक्कार करतो। अरे सलाईन लावली, या मातेला सलाईन लावली आणि ते सांगतो की इथं सलाईन का लावली? तहसीलदार साहेब, तुम्ही आंदोलनकर्त्याचा अपमान करतात। भारतीय संविधानाने माणसाला आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे, तुम्ही आंदोलनकर्त्याचा अपमान करतात। त्या माता माऊलीने सलाईन लावल्यानंतर तुम्ही म्हणता इथं सलाईन का लावली? ह्या तुमच्या वक्तव्याचा मी जाहीरपणे या ठिकाणी निषेध करतो
आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीरपणे पाठिंबा देतो. जर न्याय मिळाला नाहीये तर ह्यांच्या विरोधामध्ये लवकरच या ठिकाणी मोठं व्यापक स्वरूपाचं आंदोलन हाती घेईन एवढी या ठिकाणी भूमिका मारतो आणि थांबतो. धन्यवाद.